भाऊसाहेब मस्के यांच्या वतीने चालू कुस्तीला 100 रुपये। आजच्या आखाड्यामध्ये 1 नंबरला लढणारा पैलवान शुभम शिदनाळे शिवरामदादा तालीम पुणे आगमन झालेले। चला महारुद्र काळेल बरोबर 2 हात होणारा आणि त्याच्या बरोबर लढणारा शुभम शिदनाळे शिवरामदादा तालीम पुणे पैलवान आखाड्यावरती फिरतोय। आजच्या कुस्ती मैदानामध्ये 1 नंबरला कुस्ती होणार महारुद्र काळेल बरोबर असा शुभम शिदनाळे। वेलकम वेलकम वेलकम। हो शाबास, धन्यवाद पैलवान। दोन 2025 सालचा हिंदू गर्जना केसरी गदेचा मानकरी आणि एका थार गाडीचा मानकरी येतो शुभम शिदनाळे, मूळचा कोल्हापूरचा। शिवरामदादा तालीम पुण्याला सराव करतो। हिंद केसरी आणि महाराष्ट्र केसरी पैलवान अभिजित दादा कटके यांचा तो पठ्ठा आहे। अविनाश आणि गणेश, ज्याच्या पायाला डाव्या पायाला काळा निकॅप लावलेला आहे आणि ज्याने हिरवी चड्डी परिधान केलेला आहे असा अविनाश शेळके, उंचीने जरा सरस असलेला, त्याच्याबरोबर भगवी चड्डी परिधान केलेली एक ठेंगणी मूर्ती गणेश ढेळेकर, अशी कुस्ती लागलेली आहे 11,000 रुपये इनामावरती। लख प्रकाश आणि रंगपंचमी धुलिवंदनच्या निमित्तानं डाळिंब गावचा हा एक नामांकित कुस्ती आखाडा यावर्षी संपन्न होतोय। खऱ्या अर्थाने ग्रामस्थांचं, देणगीदारांचं आणि सर्व युवा पिढीचं कौतुक करणं काळाची गरज आहे। सर्व कुस्त्या निकाली होतील, कोणी प्रेक्षकांनी मनामध्ये शंका घेऊ नका। सर्व कुस्त्या निकाली होतील। चड्डी पकडली तर डाव करायचा अविनाश, तुम्ही रोज याच बाजारामध्ये लक्षात घ्या। डाव आणि प्रतिडाव करा, डोळ्यांचं पारणं फेडणारी कुस्ती करा आणि बक्षीस मिळवा। प्रेक्षकांनी वाजवलेल्या टाळ्या म्हणजे तुमचं बक्षीस आहे याची जाणीव असू द्या। याच्या अगोदरच्या कुस्तीला लोकांना सांगावं लागले नाही, आपसुक टाळ्या वाजल्या का तर कुस्तीमध्ये आक्रमकता होती। श्री हरिभाऊ शाबास। दुहेरी पटाला सूर मारण्याचा प्रयत्न अविनाशचा। दोघही पैलवान तालमीमध्ये लढत, मेहनत आणि सराव करणारी दोन्ही पोरं आहेत। यानंतर अमोल बालगुडे आणि किरण राणे तयार रहा। कुस्ती नंबर 8 सुरेश दगडू मस्के, माजी चेअरमन श्री विठ्ठल पतसंस्था डाळिंब यांच्या सौजन्यातून याच्या नंतरची कुस्ती लागेल। आपण असाल तर व्यासपीठाच्या समोर येऊन थांबा। हा अमोल आणि किरण तयार रहा, यानंतर आपली कुस्ती लगेच लागेल। एका जागेवरती थांबायचं नाही। अविनाश आणि गणेश कुस्ती करा। सालाबाद प्रमाणे यात्रा होत असते, आखाडा होत असतो, परंतु काहीतरी आदर्श घडावा या हेतूनं तरुण पिढीची एकजूट या डाळिंब गावाने पाहिली आणि खऱ्या अर्थाने हा निकाली कुस्ती आखाडा एक सुंदर असं आयोजन आणि नियोजन या ठिकाणी केलेलं आहे। अजूनही अनेक प्रेक्षक या मैदानाची शिस्तबद्धता पाहून या आखाड्याकडे आलेले आहेत। मानाची चांदीची गदा आणि 51,000 रुपयाचा मानकरी कोण होणार याचा फैसला 7 कुस्त्यानंतर लागेल। महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रामध्ये
नावलौकिक मिळालेले अनेक पैलवान, ज्याच्यामध्ये महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान अक्षय चव्हाण, दौंड तालुक्यातील राहो गावचा पैलवान, याची कुस्ती या ठिकाणी होईल. रोहित मोडाळे असेल, बबलू सुतार असेल, प्रवीण हाके, अविनाश शिंदे, अक्षय कावरे आणि हनुमंत पुरी, डोळ्याचं पारणं फेडणारी ही सुद्धा कुस्ती होणार. सर्वांनी आपापल्या जागा आता फिक्स केलेल्या आहेत. टाचणी पडेल एवढी शांतता आखाड्यावरती आलेली आहे. हजारो प्रेक्षक लाईव्ह कुस्ती मैदान बघतायत डाळिंबगावचं. कशासाठी जगावं आणि कशासाठी मारावं याचा आदर्श घालून देण्याचं काम डाळिंबगाव आज या ठिकाणी करतंय. खऱ्या अर्थानं कुस्त्यांचं आयोजन करणाऱ्या आणि सौजन्य धारकांसाठी एकदा टाळ्या वाजवतो का हो सर्वांनी? वाजवा की हो टाळ्या. पैसे सर्वांच्याकडे असतात, परंतु दानत असावी लागते सागर भाऊ. हो, सर्वांच्याकडे पैसे असतात, परंतु पैसा कुठे आणि कसा खर्च करावा याची सुद्धा जाणीव असली पाहिजे. 2,24,332 रुपयामध्ये गौतमी पाटील सुद्धा नाचवता आली असती की हो. हा, पण कशासाठी जगायचं, कशासाठी मरायचं याचा आदर्श घालून दिलेला आहे. श्री क्षेत्र विठ्ठल देवस्थान या तालुक्यातील अत्यंत प्रसिद्ध असणारं, ब दर्जा असणारं, शासकीय ब दर्जा असणारं हे तीर्थक्षेत्र आणि या गावामध्ये चाललेला हा कार्यक्रम. करमणूक म्हणून घराकडे बघून जायचं नाही, आपल्या घरामध्ये असलं एक तयार करा, हे सांगण्यासाठी मी आलेलो आहे. मी कुस्ती निवेदक सागर चौधरी, खोरगाव तालुका, दौंड जिल्हा, पुणे बोलतोय. श्रीहरी तरंगे बसतात, पैलवानांना वेळोवेळी सूचना देत आहेत. कुस्ती कशी करावी, कुस्ती कशी करू नये, आक्रमकता किती महत्वाची असते. कुस्ती प्रत्येकाच्या मनामनामध्ये, रक्तामध्ये भिनलेली आहे. पुरंदर तालुक्यातील राजुरी गावची कुस्ती कमिटी वस्ताद वासुदेव मामा बनकर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आप्पासाहेब भंडलकर खास पुरंदर तालुका राजुरी गावावरून कुस्ती बघण्यासाठी आलेले, आपल्या सर्वांना परिचित असेल पुरंदर तालुक्यातील राजुरी गावचं कुस्ती मैदान होतं कसं. त्या गावचे उपसरपंच सागरभाऊ मस्के आपण उपस्थित होतात मागच्या वर्षी, बरोबर का सागरभाऊ? हा, आणि काहीतरी आदर्श गावाला द्यावा यासाठी सर्वच युवक पिढीतील सर्व तरुण एकत्र आलेले आहेत आणि त्यांच्या सर्वांच्या सहकार्यातून हे देवकार्य, हे देशकार्य आणि हे धर्मकार्य घडतंय. सर्वांनीच पैसे द्यावे असं होत नसतं. कुणी तनाने, कुणी मनाने, कुणी धनाने, कुणी कायेनं, कुणी वाचेनं सर्वतोपरी प्रयत्न केलेला आहे. म्हणून हे देशकार्य आपल्या सर्वांच्या समोर उभं ठाकलेलं आहे. पुणे महानगरपालिकेचे शौर्य पुरस्कार प्राप्त राष्ट्रीय पंच पैलवान सचिन भाऊ आव्हाळे आपल्या तालुक्यातील एक नामांकित कुस्तीपंच देखील आपणही या ठिकाणी उपस्थित आहात. सचिन भाऊ आव्हाळे, आपलं सुद्धा मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. डाळिंब ग्रामस्थांच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत या ठिकाणी केलं जात आहे. हा, चड्डी पकडली तर डाव करायचा. किती डावाची नावं सांगू? वस्ताद आपण आहात कुस्तीमधले दर्दी. ओ वस्ताद, ढाक, कलाजंग, निकाल, एकेरीपट, दुहेरीपट, एकचाक, टांग उलटी, छडी टांग, असे डावाचे अनेक प्रकार. बोला काय असेल मध्ये तो बोला. आपल्या समोर अत्यंत सुंदर असं समालोचनच्या माध्यमातून कुस्तीचे बारखावे आपल्यातील नजरेत आणून देणार आणि कुस्ती क्षेत्रातला गाड्या अभ्यासक असणार, अतिशय चपळाईनं ज्यांच्या जिभेवरती कुस्ती क्षेत्रातले ही आक्रमकता विजेच्या चपळाईनं आकार घेते ते राजेश सागरजी चौधरी यांना इनाम म्हणून सुरेशचंद्र मस्के आणि गावचे उपसरपंच सागर रामदास मस्के 1,001 रुपया आपल्याला इनाम म्हणून प्रदान होतोय. जोरदार टाळ्या होऊ द्या सागरजी चौधरी यांच्याकरता. इनाम घ्या. धन्यवाद. सुरुवातीलाच माझी बॅटरी चार्जिंग करण्याचं काम आपण केलं, आपला मी आभारी आहे. कुस्तीमध्ये घ्या, मधोमध कुस्ती करा, डोळ्याचं पारणं फेडणारी कुस्ती करा. अविनाश आणि गणेश आपण नामांकित वस्तादाचे मल्ल आणि नामांकित तालमीमध्ये आहेत. आज हजारो प्रेक्षक आपली कुस्ती ऑफलाईन आणि ऑनलाईन बघतायत.
ज्यांनी सुंदर असं समालोचन करीत आहेत ते सागरजी चौधरी, आपल्या दौंड गावचं भूषण, लोकनियुक्त सरपंच बजरंग नाना मस्के यांच्याकडून 501 रुपयाचं बक्षीस आणि समवेतच दौंड तालुका पंचायत समितीचे माजी सदस्य किसन नानाजी मस्के यांच्याकडून संयुक्तपणे 1001 रुपयाचं बक्षीस त्यांना प्रदान होतंय. आपले या ठिकाणी धन्यवाद. या ठिकाणी एकलंगी भरण्याचा प्रयत्न केला जातोय. छातीचा बोजा मानेवरती टाकला जातोय. त्याला मान सुद्धा तशीच लागते. पैलवानाची मान, हत्तीची मान आणि नागाची, सापाची मान, त्याच्यामध्ये ताकदच असावी लागते. शबास कुस्ती करा. अविनाश, गणेश, लोकांना डाव प्रतिडाव बघायचा आहे. नामांकित 11 कुस्त्या का जोडल्यात? गावची कुस्ती परंपरा जागृत ठेवण्यासाठी खऱ्या अर्थानं ही तरुण मंडळी, हे ग्रामस्थ एकवटलेली आहेत. एक शिस्तबद्धता मैदानाला प्राप्त झालेली आहे. टाचणी पडेल एवढी शांतता आलेली आहे. हाताची नवदड करण्याचा प्रयत्न केला जातोय. दुखापत होणार नाही, चिंता करू नका. श्रीहरिभाऊ तरंगे तिथं पंच आहेत. हो, आज 70 ते 80 पैलवान घडवतायत शिवरामदादा तालीम पुणे या ठिकाणी. तरंगवाडी इंदापूरचे एकेकाचे महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान नवनाथ तरंगे असेल, अनिल तरंगे असेल, श्रीहरिभाऊ तरंगे असेल, असे कितीतरी पैलवान इंदापूर तालुक्यानं या पुणे जिल्ह्याला, या महाराष्ट्राला दिलेले आहेत. घामाचा चिखल झालेला आहे. लाल मातीची खऱ्या अर्थानं नशा या डाळिंब गावला लागलेली आहे. दशा कोणती लावायची का आयुष्याची दशा करून घ्यायची हे त्याचं ठरवायचं. चालू वर्षीची महाराष्ट्र केसरीची कुस्ती स्पर्धा वाघोली या ठिकाणी संपन्न होणार आहे. मी तमाम कुस्ती प्रेमींना या ठिकाणी या माध्यमातून विनंती करेल, महाराष्ट्र केसरी सारखी दैदिप्यमान कुस्ती स्पर्धा बघण्यासाठी वाघोलीला आपण उपस्थित रहा. शबास आहे. बऱ्याच जणांना वाटतं कुस्ती का होत नाही हो. जोडी जोड आणि तोडी तोड लागली की कुस्ती कशी होते. हो, एकाच गाडीवरती बसून गावाला लुटून येणारे हे पैलवान नव्हे. मी वारंवार सांगतोय, त्यांचे वस्ताद, त्यांना गुरु, त्यांना सद्गुरू लाभलेले आहेत. श्रीगुरूंसारखा असता पाठीराखा इतरांचा लेखा कोण करी. राजियाची गाथा काय भीक मागे, मनाची या जोगे सिद्धी पावे. राजाच्या राणीला जशी भीक मागण्याची गरज पडत नाही, तसं खऱ्या वस्तादांच्या पठ्ठ्यांना सांगावं लागत नाही. कुस्ती निकालीच केली जाईल, नोंद घ्या. श्रीहरी तरंगे वस्ताद सूचना करतायत दोघांना सुद्धा, एकाच डावावरती जर कुस्ती चिरकाल असेल तर कुस्ती सोडून पुन्हा लावा, अशी सुद्धा आपल्याला यात्रा कमिटीची विनंती आलेली. श्रीहरी भाऊ, रेपाळलेली रेंगाळलेली कुस्ती कोणत्या प्रेक्षकांना मान्य नाही. शाबास, वाजवा की टाळ्या. शाबास. ऐका, संपलेल्या कुस्तीमध्ये अविनाश शेळके